आज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 7 यांच्या समोर आमची अर्जाची छाननी झाली। मी स्वतः ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागात प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः त्याच पद्धतीनं ओबीसी महिला प्रवर्गातून माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका नागेश गायकवाड, त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिलामध्ये चैत्राली शिवराज गायकवाड आणि एससी सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी दत्ता नडगिरी अशा आम्हा चौघांचाही भारतीय जनता पार्टी या उमेदवार म्हणून आमचा अर्ज चौघांचा पण आज मंजूर करण्यात आलेला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेभाऊ, त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, शहर मध्येचे कामदार आणि दमदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायकदादा कोंड्याल, गुरुशांत दुत्तरगावकर, प्रथमेशदादा कोठे या मंडळींच्या उपस्थितीमध्ये 5 ते 6 दिवसाच्या पूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि मी भारतीय जनता पार्टीचे देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान, त्याच पद्धतीनं राज्याचे दमदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊ आणि कामदार आमदार देवेंद्रदादा आणि पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा विकासाचा गाळा जो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा विकास असेल, महाराष्ट्राचा विकास असेल, सोलापूरचा सर्वांगीण विकास, विशेषतः माझ्या प्रभाग 22चा अनुसूचित असलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा आज अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे। 2 दिवसाच्या पूर्वी महायुतीचे नेते, राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते। मी देखील बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री गोरेभाऊंना भेटण्यासाठी हजर होतो। महायुतीचे ते नेते आहेत आणि मी पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो। त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पूर्वीपासून आहे, त्यामुळे नेते त्या ठिकाणी हजर असल्या कारणानं मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय दत्तात्रय मामांना भेट घेतलेलं हे खरं आहे। पॅनलमध्ये कोण कोण आहे तुमच्या? मी पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुष मध्ये मी स्वतः किसन जाधव, त्याच पद्धतीनं ओबीसी महिलामध्ये नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिका नागेश गायकवाड, सर्वसाधारण महिलाच्या ठिकाणी चैत्राली शिवराज गायकवाड, त्याच पद्धतीनं एससी सर्वसाधारण मध्ये दत्ता नडगिरी असे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आम्ही मंजूर करण्यात आलेले आहेत।